राज्यभरातील शेतकरी बांधव ज्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। हे पैसे कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्यासोबतच काहींचा हा देखील प्रश्न आहे की नक्की जमा होणार का 4,000 रुपये जमा होणार, कारण सध्या राज्यामध्ये इलेक्शन सुरू आहेत आणि या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2 महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असे देखील काही माध्यमांनी सांगितले। तर काहींच्या म्हणण्यानुसार यामध्ये पीएम किसान योजनेचा देखील पुढील हप्ता शेतकऱ्यांना त्याच दिवशी दिला जाईल ज्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। या बातमीमध्ये किंवा या माहितीमध्ये नक्की काय तथ्य आहे, तसेच या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, तर नक्कीच या हप्त्याबाबतची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी इलेक्शनच्या आधी सरकारच्या वतीने गुड न्यूज देण्याबाबतची सर्व प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे या गावाखेड्यातल्या निवडणुका असतात। यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर मतदान करतात आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्या ठिकाणी सरकार हा निर्णय येणार असल्याबाबतची देखील माहिती मिळत आहे। परंतु हे 2,000 रुपये 4,000 रुपये नक्की कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार, कारण फक्त याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार, मग हे शेतकरी कोणते असणार आहेत? कारण आपण पाहिलं होतं की मागील महिन्यामध्ये की जो आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता, यामध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। या पाठीमागे कारण काय होतं आणि या योजनेचे तुमचे बंद झालेले पैसे चालू करायचे असल्यास तुम्हाला काय करावे लागेल, या सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून अशा सर्व अपडेट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हप्त्याबाबत बोलायचे झाल्यास हप्त्याचे वितरण येणाऱ्या इलेक्शनच्या आधीच होणार असल्याचे बोलले जात आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, राज्यामध्ये दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यापूर्वीच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढील अर्थातच 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। साधारणपणे 1 तारखेच्या आसपास हे वितरण देखील सुरू असल्याबाबतची माहिती मिळत आहे, परंतु याबाबत अधिकृतपणे अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही। पण नक्कीच राज्य सरकारद्वारे यासाठी निधी मागून तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच यादी देखील तयार असल्याची माहिती मिळत आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपयेच मिळणार आहेत आणि केवळ 8वा हप्ताच मिळणार आहे। म्हणजेच की जे बोललं जात होतं की पीएम किसान योजनेचा देखील पुढील हप्ता शेतकऱ्यांना जमा केला जाईल किंवा नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रित केले जातील, तर याबाबतची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। सध्या जी प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा होतील, जे की आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की 8वा हप्ता असणार आहे आणि तोच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल, जो की डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जमा होत असतो। परंतु निवडणुकांमुळे कदाचित त्याचे वितरण थोडे पुढे ढकलून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, फक्त फार्मर आयडी अर्थातच ॲग्रीस्टॅक नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनाच यावेळी देखील हप्ता मिळणार आहे। जानेवारी महिन्यापासून तुमच्या सर्व शेतीच्या लाभांसाठी, म्हणजेच की तुम्हाला पीक कर्ज असेल, त्यासोबत तुमची कर्जमाफी असेल, तुमचा पीक विमा असेल, तुमची नुकसान भरपाई असेल, सर्वांसाठी, त्यासोबत पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या लाभांसाठी देखील फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी तुम्ही अजूनही काढले नसेल, अजूनही अनेक शेतकरी आहेत की ज्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झाली नाही, त्या शेतकऱ्यांना इथून पुढे मोठा फटका बसणार आहे, कारण त्यांचे अनेक लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहेत। म्हणून अजूनही वेळ आहे, तुम्ही तुमची फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून योजनांचे पैसे तुम्हाला मिळतील। आपण पाहिलं होतं की पीएम किसान योजनेचा मागील हप्ता जवळपास राज्यभरातील 2.5 ते 3 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत। याचे कारण आहे ते म्हणजे फार्मर आयडी न काढला असल्यास तुम्हाला योजनेचे यापुढील पैसे मिळणार नाहीत। म्हणून पीएम किसान योजनेचा मागचा हप्ता तुमचा आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे हप्ते 100% जमा होणार आहेत। पण पीएम किसानचे तुमचे पैसे आले नसतील, परंतु दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही जर तुमचे फार्मर आयडी त्या ठिकाणी काढले असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला परत योजनेचे हप्त्याचे वितरण होणार आहे। कोणतीही अडचण त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, ही महत्त्वाची अपडेट लक्षात घ्यायची आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।